त्या कथन सत्राच्या अध्यक्षपदावर सतीजींनी निमंत्रित केलं. याचा आनंद पण आहे, आभार मानते मी त्यांचे. पण आमचा सूर्योदय आता झाला नाही. आताच आपल्या अध्यक्ष भाषणात आमच्या जलतारे सरांनी म्हटलं की सातत्याने कुठेतरी सूर्योदय हा होतच असतो, कुठल्या तरी देशामध्ये तो आता झालेला असेल. आमच्या कथाकथन सत्राच्या अनुषंगाने सांगायचे झाल्यास सर्वप्रथम ही जी साहित्यनगरी आहे या सभागृहाला आपण सानेगुरुजी सभागृह आणि या परिसराला राधव बोराडे व्यासपीठ असं नाव दिलं. राधव बोराडे हे शेती मातीशी जुळलेले आणि सगळ्या तळागाळातल्या प्रश्नांशी मीमांसा करणारे लेखक होते आणि आपण त्यांच्या सगळ्यांवर आपण पण त्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि त्यांनी पण आपल्यावर. म्हणून मी येताना विचार केला की माझे सहकथाकार कुठली कथा सांगणारे मला माहिती नव्हतं, पण मी मात्र राधव बोराडे यांच्या स्मरणामध्ये किंवा त्यांना आठवणीत ठेवून ही कथा सांगेल असं मी ठरवलं. पण तत्पूर्वी माझे सहकथाकार आणि तत्पूर्वी या सकाळपासून सुरू असलेल्या एकूण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची सर्वांनीच त्यांचा उल्लेख केलेला आहे की खरंच माणूस द्यावो म्हणजे माणूस द्या हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलीपासून सगळे जे आतापर्यंत सांगत आले त्याचा एका वेगळ्या प्रकाराने आज सकाळपासून खूप उहापोह झाला. आणि जरी आता इथे आपण 30 लोक आहोत, मी मोजले, मला ऐकायला किती मंडळी इथं आहे, आपण मी दररोज 31 लोक इथं आहोत, काही का असे ना, परंतु ही एक नांदी आहे, इतिहास राहणार आहे की इथे एक अखिल भारतीय तिसरं साहित्य संमेलन झालं होतं आणि प्रत्येक सत्रामध्ये नेमकं काय झालेलं त्या अनुषंगाने प्रत्येकच सत्र खूप सुंदर झालेलं आहे. ज्यांनाही इथे आपली भूमिका मांडण्याची माईक येण्याची संधी मिळाली, जे आले नाही ते दुर्दैवी ठरले, त्यांनी पूर्ण ताकदीनिशी त्यांची भूमिका या ठिकाणी पार पाडत आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. त्यामुळे हे संमेलन नक्कीच यशस्वी झालेलं आहे असं माझ्यासारख्या नागपूरहून आलेल्या ताकदीचे कथाकार बोलवलेत सतीशजी आपण खरंच. आणि मला आज सचिन या ठिकाणी आठवण झाली की अनेकदा असं व्हायचं की मी माझा मुलींचा कार्यक्रम पोलीदरा जपून आणि आमचे सुमंत टेकाडे नागपूरचे ते शिवरायावरती आपलं त्यांचं दंडनी भाषण आणि त्यांचं कार्यक्रम असायचं. तर आमची दोघांची अनेकदा जोडी असायची, एक आदल्या दिवशी सुमंत असायचा, दुसऱ्या दिवशी मी असायची किंवा एका दिवशी दोघा असेल. तर आज मला सतत सुमंत टेकाडेंची आठवण झाली. तुम्हाला माहिती असेल की असे आमचे सुमंतजी कोरोनाने नेले आमच्यासोबत मधनं. आज मला सचिन देवरेंना मी नाव ऐकलेलं आहे, कधी कधी यूट्यूबवरही मी ऐकलेलं आहे त्यांना, पण आज प्रत्यक्ष ऐकताना एक मनातून आवाज येत होता की खरं देशाला आज अशा तरुणांची गरज आहे. आणि सचिनला मी म्हटलं, सचिन तुला ऐकायला नाही इकडे सभागृह या तरुणाईनं भरून असायला हवं होतं. काय ते आमचे शिवराया, काय त्यांचे माळवे आणि काय त्यांची 18 पगड जातीचं त्यांनी लहानपणापासून गोळा केली आणि त्यांच्यामध्ये जी देशभक्ती रुजवली. खरंच शिवरायाबद्दल मी बोलता नाही, इतका कदाचित माझा अभ्यास नाही, परंतु एका साध्या कार्टून लेवलच्या माणसाचा मुलगा मुघलायांनी त्यांच्या शाळेमध्ये अडकलेली 2 घराणी, त्यांच्यात चाललेलं युद्ध आणि केवळ इतक्या छोट्या माणसाच्या मुलांना एक स्वप्न बघावं की आम्ही का म्हणून मुघलांकडे नोकरी करायची, आम्ही का म्हणे यांच्या हुकुमशहांकडे नोकरी करायची, तर आम्ही आमचं विश्व निर्माण करू. इतका मोठा विचार त्यांच्या मनामध्ये म्हणजे जिजाईच्या मनामध्ये आला. म्हणून आज आपण स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये राहतो आहे आणि आपलं हिंदुत्व जपण्याचे हे सगळं प्रयास त्या ठिकाणी सुरू आहे. ही कार्यनिष्ठा आणि कशी त्या कार्यनिष्ठेचं एक छोटंसं उदाहरण म्हणून सुंदर कथा या ठिकाणी निवडली की भिल्लांना जे सांगितलं गेलं तीच कार्यनिष्ठा जपण्याचं काम त्यांनी केलं. मग तो राजा असू दे काही पण असू दे, मला जे सांगितलं गेलेलं आहे ते काम मी या ठिकाणी करेन. नाहीतर आपला इतिहास आहेच की इतिहासाचे आदेश पकडून वनव्यात ज्यांनी घरे बांधली, सरणासोबत वाट चालवली आणि मरणासोबत जिंदगी बांधली. मरायला तयारच नाही म्हणजे शिवरायाच्या पठाडीमध्ये होती आणि अशा बिल्ल्याचा एक सुंदरसा तुकडा घेऊन तू आज या ठिकाणी आपल्या कथेमध्ये मांडला आणि ते कार्यनिष्ठ किल्लेदार या ठिकाणी मांडला. नाही तर आज काय झालेलं आहे ना की महाराजांनी सांगितलेली कार्यनिष्ठा जपायची, अर्थात शासनाने सांगितलेल्या नियमामध्ये काम करायचं की नाही करायचं, करायला गेले तर आमचा IAS ऑफिसर तुकाराम मुंडे आज होऊन जातो. इतक्या व्यवस्थेपर्यंत आम्ही आलेले आहे की कोणाचं ऐकायचं की कोणाचं सोडायचं अशा व्यवस्थेपर्यंत. हे शिवराया जर बघत असतील हे सगळं वरून तर नक्कीच हे म्हणतील की भरतात रोज दरबार येथे, पण शिवराय आज नाही, ती शिवशाही कुणास सांगू,
तो महाराष्ट्र आज नाही. दुर्दैवानं आपल्यासारखे 30 लोक आपण ऐकतो आहे की आपण नक्कीच भाग्यवान आहोत की आज आपल्याला सचिनला ऐकायला मिळालं. दुसरी कथा आमच्या मीनाताई सेंदानेंनी या ठिकाणी सांगितली. खरा सगळे रंग त्यांनी आपल्या कथेमध्ये भरण्याचा प्रयास केला. विनोदाच्या अंगाने जात होती. गोव्यावरूनचा कावळा सांगितला, म्हणजे भौगोलिक त्याला पार्श्वभूमी पण त्यांनी दिली त्या ठिकाणी. आणि कावळा हा पिंडेला जर स्पर्श केला पिंडदान करताना तरच त्याला मोक्ष वगैरे मिळतो. ह्या अंधश्रद्धा आमच्या समाजातल्या आम्हाला खोडून काढायच्या आहे. हे खरं तर मेसेज त्यांना या निमित्ताने द्यायचा होता, तोही देण्याचा त्यांनी प्रयास केला. आणि योगायोगाने आज आमचे विदर्भातले संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी एक छोटीशी कथा त्यांची फार प्रसिद्ध आहे. ती अचानक मला आठवली की एका नदीच्या काठावर पिंडदानाचं काम चालू होतं. तो बसला होता बिचारा, त्याला सोहळं घालून बोलवलं होतं की डोक्यावरचे केस काढले होते आणि एक महाराज त्याला पूजा सांगत होते आणि गाडगे महाराज तिथे पाण्यामध्ये सारखी काठी मारत होते आणि ते पाणी त्यांच्या पूजेवरती उडत होतं. त्यावेळेला ते महाराज चिडले, हे काय तुला कळत नाही का, दिसत नाही का, इथे पूजा करतोय आम्ही आणि तू पाणी उडवत आहे. तर पुन्हा महाराजांनी ऐकून, म्हणजे गाडगे महाराजांनी ऐकल्यासारखं केलं, आपलं काठी मारून पाणी उडवतच राहिले. तर तो मात्र आता पूजा सांगणारे महाराज चिडले. आत्ता मात्र झाली म्हणे हात तुझी, काय करतोय म्हणे तू, म्हणे तुला दिसत नाही का म्हणे आम्ही काय करतोय, दिसतंय म्हणे, काय करताय हो तुम्ही. तर म्हणे ते इथे म्हणे पिंडदानाचं पूजा सुरू आहे म्हणे. काय असतं म्हणे पिंडदान. अरे म्हणे याची आई गेली म्हणे वरती, आता इथं पिंडदान इथे सुरू आहे म्हणे. हे भाताचे गोळे वगैरे केले आहे काय म्हणे, ते तिथेपर्यंत पोचणार आहेत म्हणे पिंडदानाची पूजा झाल्यावर, कारण आईला नैवेद्य झाल्याशिवाय याला जेवता येणार नाही म्हणे. मग महाराज गाडगे महाराज म्हणून काठीने पाणी आपल्याला लागले. अरे तुला कळत कसं नाही, सांगतोय एवढं पवित्र काम करते, चल दूर जा तिकडे कुठेतरी काय ते पाणी मारत बस. गाडगे महाराज म्हटले, अहो ऐका तुम्ही, माझी शेती आहे म्हणे तिकडे, कुठे समजा आता जळगावात पाणी मारते, माझी नागपूरला शेती आहे म्हणे. मग आले तर मी काय करू. तर म्हणे ते शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे ना म्हणे. तर म्हणे कसं काय जाईल म्हणे, तू इथं जळगावला काड्या मारतोय म्हणे, आता म्हणे ते नागपूरला तुझ्या शेतामध्ये पाणी नाही का म्हणे, आणि न जायला काय झालं म्हणे. तुमचा घास म्हणे पिंडदान केलेला स्वर्गात जाऊ शकतो, माझं पाणी नागपूरहून या जळगाव नागपूरला जायलाच लागेल. तर हा म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये जे शिरलेलं होतं ते त्यांना समजेल त्या पद्धतीने सांगण्याचं काम तत्कालीन महाराज लोकांनी, तुकाराम महाराजांनी केलं, रामदेव महाराजांनी, सगळ्या लोकांनी केलं. आणि शेवटी साहित्यिक तरी काय करत असतो, साहित्यिक सुद्धा तेच करत असतो. आज 2च कथा झाल्या, वेगवेगळ्या अंगाच्या झाल्या, परंतु आम्ही सगळे हे सत्र कायम लक्षात ठेवून माझ्या एका छोट्याशा कथेकडे वळते. आमच्या विदर्भामधली म्हणजे सतत जो प्रश्न आहे, दुष्काळ, नापिकी, कर्ज, व्यथा आणि त्याच्या हातात पाण्याने सगळं खरडूनच नेलं, इथपर्यंत आलं आहे की नाही. ह्या सगळ्या व्यथांवरची एक कथा माझी जुनीच कथा आहे, मला वाटलं ही आपल्यापर्यंत आणावी आणि ती छोटीशी कथा मी सांगण्याचा प्रयास करते. त्या दिवशी संध्याकाळची वेळ झाली होती. एक जोडपा छोटंसं झोपडीमध्ये राहणारं शेतकऱ्याचं कुटुंब आहे आणि त्याचं नाव आहे तिचं नाव आहे तुळसा आणि त्याचं नाव आहे हरिदास. त्यांना 2 लेकरं आहेत, एक 8व्या वर्गात जाणारा त्यांचा मुलगा दीपक आणि एक सुनंदा नावाची छोटीशी 6व्या वर्गात पैंजणचा हट्ट धरून बसलेली लेक. असं हे कुटुंब. त्या दिवशी संध्याकाळी पण मोठ्याला गाठोडं बोलून तुळसा घरी आणली आणि कापूस तिनं अंगणात टाकला. एवढा मोठा कापूस लगेच तिनं सोबत नेलेल्या 2 बायांनी पण टाकला. आणि हरिदास म्हटला की यावर्षीचं पीक खूप छान येत आहे, खूप कापूस होतोय, आपल्याला आनंद वाटतोय. इतके दिवस काही साथ दिली नाही पिकानं, पण यावर्षी मात्र सारं दारिद्र्यच आपलं दूर होणार आहे की काय. तशी तुळसानं आपलं फडकं गोळा केलं, करत म्हटली, हो न जी मला बी वाटते का यावर्षी नाही का आपलं दारिद्र्य सारं दूर होईल. किती दिवस आपला देव पण कष्ट पाहणार आहे नाही का. यावर्षी त्याला नाही का आपल्याला हात द्यास लागत. हो एवढा कापूस फुटला आहे का, कापूस फुटाले बाया बी नाही भेटून राहिल्या, तर लहानशा सुनंदीले आणि दीपकले घेऊन जा लागते. हो ना, आता काय करायचं, उगाच लागलच. कधी आबाळ भरून येईन आपला कापूस, पुन्हा ओला होईल, पुन्हा गोष्टी आपल्याला करायला लागल, ओला दुष्काळात सापडू, असं सगळं त्यांची चर्चा सुरू होती. आनंद मात्र मनातून खूप होता, कारण शेतामध्ये कापूसही फुटला होता, तूर पण आपल्या खूप रंगात आली होती. कापूस आणि तूर ही दोन्ही पिकं यावेळेला चांगला हात देणार आणि घरामध्ये आबाद होणार. याच्यावर दोघे नवरा बायको चर्चा करायला लागले. माझ्या कथेमध्ये मी मस्त रंगवली आहे, आता तुम्ही समजून जा की छान मूडमध्ये आहे आणि आनंदात आहे आणि काय बोलत असतील. तर म्हटला हरिदास, खूप दिवसाचा
दीपक सायकल मागते, बिचारायला पैदल पैदल 4 मैल शाळेत जावं लागते. यावर्षी आत्ता जसं कापूस शिकला ना तर माझ्या दीपकने सायकल घेऊन देतो आणि सुनत दिले पैदलचा. आणि ऐकलं का तुळसे, तुले बी इरकली लुगडं घेऊन देतो. बरोबर दे जा ते सर्व पैसे, कापूस तर विका, पैसे तर हातात घेऊन द्या आणि मग सर्व काही आम्हाला तुम्ही घेऊन दे जा. अशा गप्पा करत ते बसलेच होते. संध्याकाळची वेळ झालेली होती. तर तेवढ्यात दारावरती एक हाक ऐकू आली. हाक देणारे कोण होते तर तो होता बाजूचा विनायक. अरे आले का शेतातून? मस्त कापूस होता यार तुझ्या शेतामध्ये. हो ना, यावर्षी तर काही काही विचारूच नका, कधी पाहिलाच नाही, जसं उन्हाळ्याची लागली एवढा कापूस फुटून राहिला. आता किती झाला असं मागच्यानं? आता 10 क्विंटल आहे. आता अजून मला वाटते आता आठवड्याभरात 5 क्विंटल होईल. पण एक प्रश्न आहे, या झोपडीमध्ये जागा नाही आहे. एखाद्या झोपडीच्या ठिणगी बिंगी पडली तर आग बीग लागायची भीती वाटते. कापूस असं वाटते विकाले जाव तर एवढ्या कमी भावाले विकाले इच्छा होत नाही. असं वाटते का थोडासा भाव वाढला पाहिजे. कारण कापूस वाढला, भाव वाढला, पुन्हा जास्त पैसे मिळेल आणि कोणाला नको असतो. अहो शेतकऱ्याला कधीच हमी भाव मिळत नाही, पण कायम आशेवर जगणारा हा असा एवढा मोठा भांडवलदार आहे की दरवर्षी तो मायनसमध्ये जातो, पण तरी पुढल्या वर्षी कुठल्याही प्रकारची हाय न खाता नव्यानं आपला व्यवसाय करतोच करतो. असा हा आमचा शेतकरी. तो कुठल्याही मातीतला असो याच पद्धतीने तो करत असतो. दुर्दैवानं आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं, पण शेतकऱ्याचं दरिद्री शेतकरी, गरीब शेतकरी अशी वेळ नव्हते. मी जपानला अनेकदा गेली मुलगा असतो म्हणून, पण तिथं मात्र 4 एकर शेती जरी असलेला शेतकऱ्याला नाही का लँडलॉर्ड समजलं जातं. त्याचा इतका सन्मान होतो. त्याच्या घराच्या भोवती असलेल्या घराला फार्म हाऊस म्हटलं जातं. त्याच्या घराला खूप मोठं असं वैभव आणि सगळे लोक कौतुकानं बघत असतात. दुर्दैवानं तेवढा सन्मान आपल्या शेतकऱ्याला मिळत नाही, हे आपलं दुर्दैव आणि वास्तव आहे. आता कापूस वाढायला लागला, रोजचा रोज कापूस यायला लागला, परंतु चिंता मात्र एकच, का एवढा वाढलेला कापूस ठेवायला झोपडीमध्ये जागा नाही. आणि जर आगीग लागली, एखाद्या चूलही तिथेच, कापूसही तिथेच, राहणं सगळं एका खोलीमध्ये, तर काही पण अनर्थ होऊ शकतो. मग आता आल्या तर भावाला विकून टाकावा, पण विकणं पण परवडत नाही. विनायक नावाचा शेवटी मित्र असतो त्याच्यासाठी सल्ला द्यायला, योग्य वेळी योग्य सल्ला. विनायक म्हणतो, अरे तुला माहीत आहे का आपले ते दीपक बाबू आहे ना, ते जिनिंग प्रेसिंगवाले, ते वैनगंगा जिनिंग प्रेसिंगवाले, तर ती काय करते माहिती आहे का, आपला कापूस घेऊन घेते, तिचं ठेवते आणि मग आपला जेव्हा भाव मिळत नाही का तेव्हा आपण विकायचा. असं होऊ शकते का? आपला कापूस घेईन, महावाला कापूस घेतील का ते? तेवढ्यात अचानकच दीपक बाबूची हा कानावर आले. याला म्हणतात पडत्या फळाची आज्ञा. तसेच दीपक बाबू घरात आले. अरे ऐका, हरिदास घरी? हो ना जी, आलो ना. कशी काय आली आमच्या गरीबाच्या दारात बाप्पा? नाही आली, नाही सांगत होता आपल्याला लय कापूस निघून राहिला आणि आता कसं करतं मग? काय करायचं जी, कापूस तर खूप निघून राहिला, पण ठेवायला जागा नाही, असं विकायची इच्छा होत नाही, पण आता विकाच लागल. बसले तिथे दीपक बाबू चांगली थान मांडून आणि म्हटलं, हे बघा ऐका दोघंही जण माझं, म्हणजे ऐका दोघंही म्हणजे विनायक आणि हरिदास. आतून तुळसा सगळं कान देऊन ऐकत होती. असं करा, तुमचा गोळा झालेला कापूस माझ्या जिनिंग प्रेसिंगमध्ये देऊन टाका, म्हणजे आमच्या इथं भक्कम जागा आहे, तुम्ही किती कापूस द्याल तरी आम्ही ठेवतो. कापसाची किंमत भाव वाढल तसा तुला आम्ही भाव देऊ, आणि तुला खर्चाला पाहिजे असेल तर 10-15 हजार रुपये मी लगेचच्या लगेच देतो. हा सगळा व्यवहार हरिदासलाही पटला आणि अजून तुळशीलाही पटला. तुळसा चहा घेऊन आली काळा आणि म्हटला, विनायक बाबू असं होऊ शकते का जी? पण मग तुम्ही भाव कोणचा लावांची? आम्ही बायका आडाणी असलो तरी सनातन काळापासून हुशार आहे. तिचं घर कसं चालवायचं, कुठून 4 पैसे मेहनतीचे वाया जाऊ नये बघायचं, हे तिला तुळसासारख्या बाईला कळतं. गरज नाही तिला कुठल्या विद्यापीठाच्या पदवीची. तर दीपक बाबू म्हटले, हां वहिनी बरोबर म्हटल्या तुम्ही. अहो आम्ही कच्ची पावती देऊ ना तुम्हाला, आणि मग पूर्ण कापूस विकू ना, पूर्ण पैसे द्या, त्याची पक्की पावती देऊ. तर म्हटले, हा ठीक आहे, चांगला आहे हा तुमचा व्यापार. पहा आता सध्या आंदोलन पण पेटलेलं आहे, अधिवेशनाचे दिवस आहे, सगळेजण कापसाची किंमत वाढवून मागतात आहे. जर सरकारनं ऐकलं बिकलं तर आपल्या कापसाला भाव मिळत 1000-2000 रुपयांना वाढून भेटलं तर आपली तेवढीच मजुरी निघते ना. हा व्यवहार सगळ्यांना पटला. उद्या सकाळी जिनिंग प्रेसिंगची गाडी आली आणि जमा झालेला जवळपास 20 क्विंटल कापूस भरला हरिदासच्या घरचा. तो नेण्यात आला आणि ते दोघे नवरा बायको खूप खुशीत होते. 15,000 रुपये पण दिल्या गेले. आता 1.5 ते 2 महिना उलटला. या 2 महिन्यामध्ये नुसत्या स्वप्नांच्या बागा दोघांच्याही मनात फुलत होत्या. कापसाचा भाव सतत वाढत होता. पण हे काय, आता अलीकडे अधिवेशन झाल्यानंतर
राजा आला गावात आणि भोपळा दिला हातात, असं तर नाही झालं. काही भाव बी वाढला नाही. झालं काय, असलेला भाव पण कमी होत चाललेला आहे. आता 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, ते भाव तर उलट कमी कमी होत चाललेले आहे. मग एक दिवस संध्याकाळी पुन्हा हरिदास तुळशीला म्हटलं, तुळशी आता करू असो, हाय तो कापूस ज्या त्या भावाला विकून टाक, नाही तर हाय तो बी आपल्याला काय मिळणार नाही. ती म्हणते आता उद्या सकाळी जा बरं तुम्ही एक चिठ्ठी घेऊन आणि विकून टाका. अशा दोघा नवरा-बायकोंच्या गोष्टी झाल्या आणि सकाळी हरिदास जिनिंगला जाणार आणि आपला हिशोब करून येणार. रात्र चढत होती, रात्रीची 9:30-10 वाजले. अचानक झोपडीचं दार विनायक वाजवत आला. अरे हरिदास उठ, ऐकलं का काय झालं? अरे हरिदास उठ. अरे काय झालं? अरे मी आता आलो, मला आता सांगितलं गेलं आपल्या जिनिंग प्रेसिंगला आग लागली म्हणे. आग लागली आणि आता सकाळी जाणार होतो, आपला बी कापूस तिथंच आहे म्हणते. हो, त्याचा जिनिंग प्रेसिंगला आग लागली. कशी तरी रात्र काढली, कशी रात्र काढली असेल त्यांची त्यांना माहिती. सकाळी दिवस उजडल्याबरोबर त्याची पावती घेऊन धावत पळत हरिदास जिनिंग प्रेसिंगच्या आवारात गेला. आगीमुळे सगळेजण सैरावेरा पळत होते. ते आगी विझवण्याचं काम चालू होतं आणि दीपक बाबू काही कुठं दिसत नव्हता. सगळेच लोक दीपक बाबूला शोधत होते, ज्यांच्याकडून त्याला कापूस विकत घेतला होता. एवढ्यात दीपक बाबू एका कोपऱ्यात बसलेला दिसला. धावत पळत हरिदास त्याच्याजवळ गेला. अजय दीपक बाबू लई बंगार झालं, फार वाईट झालं जी, पण आता माया आमच्या पैशाचं कसं होईल? होईल करतो ना काहीतरी. दिसत नाही का तुला एवढी मोठी आग लागली, एवढी विझत आहे, सगळेजण पण भिजून नाही राहिली. पुन्हा तो म्हणे आता आमचं कसं होईल? अरे कसं होईल बघतो ना, तुम्हाला तुमच्या 1000 रुपयाचे पण माझ्या लाखोचं इथं नुकसान झालं. असं म्हणून त्याला तिथनं पळवलं. थांबा तुम्ही थोडे दिवस, माझ्या डोकं शांत होऊ द्या, मग पाहतो काय होत होते. महिना 1.5 महिना याच्यातच गेला. दीपक बाबूची भेट होत नव्हती. पैसा हातामध्ये येईल किंवा नाही याचे चिन्ह दिसत नव्हते. हरिदास जिनिंग प्रेसिंगच्या चक्रा मारून मारून थकून गेला होता. अर्थात सगळ्या स्वप्नांचा इथे चकनाचूर झाला होता. उद्याच्या सकाळी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती की दहेगावच्या हरिदास गोटमारेनं आत्महत्या केली. धन्यवाद. मला बोलवलं, हा सन्मान दिला याकरता आपले आभार.